राज्यभरामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असताना युतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जागा वाटपावरून प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. तीच गोष्ट महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी घडते आहे. पण विशेषतः आपल्याला मुंबईचं राजकारण समजून घ्यायचं आहे. मुंबईमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये कुठल्याही पद्धतीने जागा वाटप व्हायची शक्यता दिसत नाही, अशी आत्ताची परिस्थिती आहे. अर्थात ओढून ताडून जागा वाटप करण्याचा खूप जोरात प्रयत्न चालू आहे. त्यामुळं मुंबईमध्ये एकनाथ शिंदेचं आणि भाजपचं जागा वाटप शेवटच्या टप्प्यात होईल का? ठाण्यामध्ये जागा वाटप होईल का या दोन पक्षाचं? त्याचबरोबर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाची परिस्थिती काय आहे? त्यांचा काय तिढा आहे? आणि हा तिढा सुटला नाही तर ऐन वेळेस काय होऊ शकतं? या सगळ्या गोष्टींसह राज्यभरातील इतर ठिकाणचा आपल्याला उल्लेख करायचा मुद्दाम राज्यातल्या इतर महानगरपालिकांमध्ये जवळपास युती तुटल्यातच जमा झालेली आहे भाजप आणि शिवसेनेची. त्यामुळं फक्त बोलणी करायची आणि बोलणी सुरू असताना कार्यकर्त्यांना मात्र तुम्ही तयारीला लागा असे संदेश ठिकठिकाणी जात आहेत. ही ही ग्राउंडवरची माहिती आहे. त्यामुळं ऐन वेळी यावेळी बहुरंगी निवडणुका होणार आहेत आणि साधारणपणे उमेदवारी निकषामध्ये जो पैशाचा खेळ होणार आहे, त्याचा आकडा आपण आत्ताच जाहीर करणार आहोत, की साधारणपणे 20 ते 25 लाख रुपये प्रत्येक उमेदवाराला खर्च करण्याचा काही बहुतांश वार्डामध्ये हा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे. तो सगळ्याच पक्षांनी ठेवलेला आहे. त्यामुळं "हमाम में सब नंगे" असं जे नितेश राणे म्हटले होते, तसा हा प्रकार आहे. तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला चर्चा करायची आहे आणि युती महाआघाडीचा खेळ समजून घ्यायचा आहे. नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला आहे, आधी तिथून सुरुवात करू, नंतर आपण युती आणि आघाडीचं गणित समजून घेऊ. सध्या राज्यभरामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये इच्छुक असलेले उमेदवार आपापल्या पक्षाकडे उमेदवारी मागत आहेत. त्यांचे वार्ड त्यांना सुटतील की नाही याची कुठल्याही प्रकारची खात्री नसलेले अनेक वार्ड आहेत. काही अपवादात्मक वार्ड जर सोडले, तर बहुतांशी वार्डामध्ये दोन्ही पक्षांमध्ये आपण आधी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष जो सत्ताधारी पक्ष आहे, त्याच्या बाबतीत बोलू. नंतर आपण महाविकास आघाडीकडे येऊ. त्यामुळं आधी सत्ताधारी पक्षामध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. पुणे, संभाजीनगर, नागपूर या सगळ्या ठिकाणी नागपूरचा अपवाद वगळता इतर सर्व ठिकाणी प्रचंड रस्सीखेच आहे. नाशिकमध्ये रस्सीखेच सुरू आहे आणि या रस्सीखेचीमध्ये ऐन वेळेस युती तुटेल अशी सगळीकडे स्थिती आहे. या उमेदवारांच्या मुलाखतीच्या प्राथमिक ज्या बैठका सुरू झालेल्या आहेत, त्यावरती स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत आणि साधारणपणे बहुतांशी वार्ड असे आहेत, तर उमेदवार 20 ते 25 लाख रुपये खर्च करू शकतो का? हा क्रायटेरिया यामध्ये लक्षात आलेला आहे. साधारणपणे एका वार्डामध्ये, एका प्रभागामध्ये 4 उमेदवार आहेत. काही अपवादात्मक ठिकाणी 3 उमेदवारांचाही प्रभाग आहे. पण याचं गणित जर केलं तर 80 लाख ते 1 कोटी रुपये चौघांना मिळून खर्च करायचे आहे, हा क्रायटेरिया ठरवलेला आहे. एका बाजूने उमेदवाराची ही सगळी आर्थिक जमवाजमव मी यामुळे सांगतो आहे, की आयुष्यभर आमदारांच्या निवडणुका, खासदारांच्या निवडणुका, इतर निवडणुकांमध्ये राबणारा हा जो कार्यकर्ता असतो, त्याची स्वतःची निवडणूक आल्यानंतर त्याची कशी तारंबळ उडते आहे, हे या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मधून दिसून येत आहे. युती केली तर युतीचा धर्म पाळायचा असं त्यांना सांगितलं जात आहे आणि प्रत्यक्षामध्ये या पक्षातून त्या पक्षात वरिष्ठ नेते जेव्हा जातात त्यावेळेस त्यांना कोणता धर्म असतो असा प्रश्न आता खालचे कार्यकर्ते विचारायला लागलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीतही वरिष्ठांकडनं काही जरी आदेश आले तरी वेगवेगळ्या ठिकाणी पक्षांतर होण्याची चिन्ह आहेत, बंडखोऱ्या होण्याची चिन्ह आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन ऐनवेळी सगळीकडे युती तुटेल. आपण 2 महिन्यांपासून सातत्याने हेच सांगतो आहे, की युती वरून घोषणा करणं खूप सोपं असतं, पण प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी करणं खूप अवघड असतं. आघाडीमध्ये सुद्धा तीच गोष्ट आहे. एक साधी गोष्ट आपण आता मुंबई महानगरपालिकेचं उदाहरण म्हणून समजून घ्यायला पाहिजे, की ठाकरे बंधूंनी युती करणार, एकत्र लढणार हे जाहीर केलेलं आहे. असं असून सुद्धा घोडा मैदान समोर आहे, वेळ निघून चाललेला आहे. आम्ही लवकरात लवकर युती करू हे त्यांचं वाक्यच आता खूप हास्यास्पद वाटतंय. कारण इतका उशीर झाला आहे. उशिरात उशीर किती करायचा? हे झाल्यानंतर ठाकरे बंधू सांगतायत, की लवकरात लवकर युतीची घोषणा होईल. त्यामुळं उशिरात उशिरा काम करायचं आणि लवकरात लवकर घोषणा करू असं सांगायचं. असं ठाकरेंचं जे झालेलं आहे. तर त्यावरून हे लक्षात घेतलं पाहिजे, की जे पक्ष एकमेकांच्या सोबत सत्तेत आहेत आणि काम करत आहेत, त्यांचे पदाधिकारी
यानं त्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये एकत्र बसतात, उठतात. अशा पक्षांना जिथं युती करणं अवघड चाललेलं आहे, तिथं ठाकरे बंधू 32-33 वर्षानंतर एकत्र येऊन त्यांचे कार्यकर्ते कशी मुंबईत युती करतील? हाही एक फार मोठा प्रश्न आहे. सांगायचं तात्पर्य असंच आहे, की आम्ही साधारणपणे युती आणि आघाडीची जी चर्चा आपण 1.5-2 महिन्यांपासून करतोय, तर ही ग्राउंड रिपोर्टची जी माहिती येत होती, तिथून स्थानिक पदाधिकाऱ्यांकडनं हीच इनपुट मिळत होतं, की युती आणि आघाडी करणं हे तितकंसं सोपं नाही. मग हा खेळ का खेळला गेला? युती आणि आघाडीच्या नावावरती कार्यकर्त्यांना इतके दिवस बेसावध का ठेवण्यात आलं? हा प्रश्न आता पुन्हा उपस्थित झालेला आहे. अनेक ठिकाणी, अनेक वार्डांमध्ये एकाच पक्षाचे 2 प्रबळ उमेदवार आहेत. त्यामुळं दोघांपैकी एकाला तिकीट नाकारल्यानंतर तो दुसऱ्या पक्षात जाऊ शकतो आणि इतर पक्षाला आयता उमेदवार मिळू शकतो, अशी सुद्धा चर्चा आता या निमित्तानं सुरू झालेली आहे. हे बारीक-सारीक कंगोरे समजून घेतल्याशिवाय या युती आणि आघाडीचा खेळ आपल्याला कळणार नाही. मी आधी आर्थिक गणित सांगितलं होतं. आपण जेव्हा प्रबळ उमेदवार म्हणतो, तेव्हा प्रबळ उमेदवारामध्ये या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. याशिवाय त्याचं नेटवर्किंग असतं, त्याचा लोकांशी असलेला संपर्क असतो आणि मागच्या काळामध्ये केलेली त्याची काही कामंही असतात. मागच्या निवडणुकीमधला त्याचा परफॉर्मन्स असतो, तो निवडून आलेला असतो किंवा पडलेला असतो. विद्यमान नगरसेवकांच्या काही ठिकाणी खूप अडचणी वाढलेल्या आहेत. त्यांचे वार्ड राखीव झोनमध्ये गेल्यामुळे त्यांना इतर वार्डामध्ये जावं लागत आहे. त्यामुळं सुद्धा खूप खेळ बिघडलेला आहे अनेक महानगरपालिकांमध्ये आणि हे सगळी गणितं मांडताना अर्थातच आपल्याला म्हणजे या विषयाला चर्चा करत राहिलो तर खूप मोठी चर्चा होईल. पण आपल्याला शेवटी चर्चा करायची आहे, की मी सुरुवातीला जो विषय मांडला होता, मुंबई आणि ठाण्यानंतर जे गणितं बदलणार आहे त्यावर. एकतर भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका ही जिंकायचीच आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी आपण आधी पण सांगितलं होतं, की मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष जंग पछाडत आहे. एकनाथ शिंदेच्या आणि त्यांच्या ज्या बैठका होत आहेत आणि त्याच्यामध्ये जे जागा वाटप होत आहे, तिथं आता साधारणतः शिवसेना आणि मनसेचा प्रभाव असलेल्या सर्व वार्डामध्ये ठाकरेंना शह देण्यासाठी, ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेना थोडंसं झुकतं माप दिलं दिलं जात असलं, तरी इतर जागांच्या बाबतीमध्ये मात्र एकनाथ शिंदेंना फारसा विचारात घेतलं जात नाही, ही आत्ताची परिस्थिती आहे. त्यामुळे ऐन वेळेस मुंबईमध्ये सुद्धा युती तुटणार आणि सरळ-सरळ सगळीकडं मैत्रीपूर्ण लढती काही ठिकाणी होतील, काही ठिकाणी बंडखोऱ्या होतील आणि जवळपास युती ही कागदावर जरी झालेली दाखवली, तरी प्रत्यक्षात ती युती असणार नाही, अशी परिस्थिती आहे. ठाकरे बंधूंना युती करून लढण्याशिवाय पर्याय नसल्यामुळं त्यांची जमवाजमव करून त्यांना कागदावरती युती करावीच लागणार आहे. मुंबईमध्ये या पद्धतीने कशा पद्धतीने जागा वाटप होईल ते आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि त्यांचे लवकरात लवकर म्हणजे किती दिवस आहे, म्हणजे असं हसून विचारायचीच खरं वेळ आलेली आहे. त्यामुळं लवकरात लवकर ते कधी यादी जाहीर करतात, कधी युतीची घोषणा करतात आणि त्यांच्या जाहीर सभा होणं म्हणजे हा निवडणुका जिंकण्याचा कार्यक्रम नाही, तर मी जे आधीपासून सांगतो आहे, की बूथ मॅनेजमेंटवर काय काम चालू आहे आणि बूथ मॅनेजमेंटवर तुमचा उमेदवार कोण, त्याचा साथीदार कोण, तुमचे गट प्रमुख कोण, तिथले शाखा प्रमुख कोण आणि तिथलं बूथवरची व्यवस्था काय, हे सगळे गणितं जमल्याशिवाय आणि उमेदवारांनी आर्थिक रसद, आर्थिक पैसे खर्च केल्याशिवाय आणि पुन्हा पक्षाने त्याला आर्थिक पाठबळ लावल्याशिवाय या निवडणुकांमध्ये पुढचे पावलं टाकता येत नाही. तर ही सगळी आपण आर्थिक गणितं खालची गणितं आपण समजून घेतलेली आहेत. युती आणि आघाडी या मला असं वाटतं, की कागदावर दाखवण्यापुरतं काही ठिकाणी केल्या जातील, पण त्या प्रत्यक्षामध्ये त्याचा खेळ खंडोबा झालेला आहे आणि त्यामुळेच बंडोबा आता मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे यावेळी बंडोबांचं महत्त्व खूप असणार आहे. आपण बघूयात कोण-कोण बंडोबा असतील आणि कोणकोणत्या पक्षाकडनं दुसऱ्या पक्षामध्ये ऐनवेळेस उड्या मारणार आहेत. अशा सुद्धा आयाराम-गयारामची सुद्धा चर्चा यावेळेस राहणार आहे. त्यामुळं या पुढच्या काळात हे आपण जिल्हावार, शहरवार आपण सगळ्या महानगरपालिकांचा आढावा घेणारच आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.